लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर मैत्रिणींनो, आता महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या थकीत हप्त्याबद्दल एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. तर राज्याचे वित्तमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हप्ता 1 जुलै 2025 पासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर वितरित करण्याची योजना होती. मात्र प्रशासकीय अडचणींमुळे या प्रक्रियेस काहीसा विलंब झाल्याचे दिसून आले. आता मात्र या समस्यांचे निराकरण करण्यात आल्याने लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी मिळाली आहे. तर उद्यापासून या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यावर निधी जमा करण्यास सुरुवात होणार आहे. तर मैत्रिणींनो, आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने एकूण 3600 रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे. हा निधी मात्र महिलांना हप्त्याच्या स्वरूपात वितरित करण्यात येणार आहे. मुळात हा निधी 1 जुलै 2025 पासून वितरित करण्याचे नियोजन हे करण्यात आले होते, परंतु विविध प्रशासकीय कारणांमुळे या प्रक्रियेस विलंब झाला. विशेषतः आदिवासी तसेच इतर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वितरणाबाबत काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे हप्ता जमा करण्यासाठी अधिक कालावधी लागला. मात्र आता या सर्व अडचणींचे निराकरण करण्यात आल्याने वितरण प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्यातील सर्व पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यावर थेट रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता या योजनेच्या वितरणात मुख्यतः 2 मुख्य अडचणी आल्या होत्या. प्रथम, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या वितरणाबाबत काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या. या समुदायातील महिलांची यादी तयार करणे तसेच त्यांच्या पात्रतेची पडताळणी करण्यात काहीसा वेळ लागला. दुसरीकडे राज्यातील सरकारी कर्मचारी वर्गातील महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू होती. या पडताळणीमुळे देखील वितरण प्रक्रियेस विलंब झाला. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळावा की नाही याबाबत स्पष्टता करण्यासाठी अधिक वेळ लागला. मात्र आता या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात आल्याने वितरण प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा महाराष्ट्रातील राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू महिलांना आर्थिक सहाय्य पुरवण्यात येते. विशेषतः मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना या योजनेचा मोठा फायदा होत आहे. या आर्थिक सहाय्यामुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत मिळते. तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, कुटुंबाच्या आरोग्यासाठी किंवा इतर आवश्यक खर्चासाठी हा निधी उपयोगी पडतो. या योजनेमुळे महिलांच्या जीवनमानात सुधारणा होत आल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देखील ही योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तर मैत्रिणींनो, आता राज्यातील सर्व प्रमुख वृत्तवाहिन्या या योजनेच्या वितरणाबाबत नियमित अपडेट देत आहेत. त्यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना चालू हप्ता हा उद्यापासून त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. वृत्तमाध्यमांच्या नियमित कव्हरेजमुळे योजनेच्या प्रगतीबाबत पारदर्शकता राखली जात आहे. तसेच महिलांना योजनेच्या स्थितीबाबत अद्ययावत माहिती देखील मिळत राहते. या माध्यमातून सरकारी धोरणांची अंमलबजावणी कशी होत आहे याचे देखील मोजमाप करता येते. वृत्तमाध्यमांच्या या भूमिकेमुळे योजनेच्या यशस्वी राबवण्यासाठी अधिक दबाव निर्माण केला जातो. तर मित्रांनो, आता या योजनेच्या यशस्वी वितरणानंतर सरकारकडून पुढील महिन्यांसाठी देखील नियमित वितरणाची अपेक्षा आहे. योजनेच्या सुरळीत राबवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेत आवश्यक सुधारणाही करण्यात येत आहे. तसेच भविष्यात अशा अडचणी येऊ नये याकरिता पूर्वतयारी करण्यात येत आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी दीर्घकालीन निधीची तरतूद देखील केली आहे. त्यामुळे पुढील वर्षांमध्ये देखील या योजनेचा निरंतर लाभ हा महिलांना मिळू शकेल. योजनेच्या व्याप्तीत वाढ करण्याच्या दिशेने देखील विचार करण्यात येत आहे. अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी पात्रतेच्या निकषांमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा थकीत हप्ता लवकरच वितरित होणार असल्याने राज्यातील लाखो महिलांना आनंदाची बातमी मिळाली आहे. काही प्रशासकीय अडचणीमुळे विलंब झाला असला तरी आता या समस्यांचे निराकरण करण्यात आल्याने वितरण प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठी मदत होत आहे. तसेच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रेरणाही मिळत आहे.
सरकारच्या या पुढाकारामुळे राज्यातील महिलांच्या जीवनमानात सुधारणा होत आहे. भविष्यात या योजनेच्या अधिक चांगल्या राबवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही दिसून येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट. पुन्हा भेटूया. जय हिंद.